नमस्कार. सौ बुक गॅलरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अनिल चव्हाण सर. चव्हाण सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सरांचं शिक्षण BSc MA MEd झालेलं आहे. सर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोल्हापूर जिल्ह्याचे संस्थापक सचिव म्हणून देखील सरांनी काम केलेलं आहे. सरांनी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे वार्तापत्र आहे त्या वार्तापत्राचं सहसंपादक म्हणून सर काम बघत आहेत. सरांनी लिहिलेल्या वसा दाभोळकरांचा या पुस्तकाच्या संदर्भात आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत. सर, वसा दाभोळकरांचं हे पुस्तक लिहावं असं आपल्याला का वाटलं? हे पुस्तक लिहावं असं वाटलं म्हणजे तो काय बघा 2013 साली 20 ऑगस्टला सकाळी सगळ्या न्यूज चॅनलवर ही ब्रेकिंग न्यूज आली की दाभोळकरांचा खून झाला आहे, त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत. आणि सगळ्यांना मला शॉक बसला. म्हणजे सगळ्याच कार्यकर्त्यांची अशी परिस्थिती झाली की नेमकं असं अचानक काय घडेल असं वाटलं नव्हतं. आणि मग त्या दिवशी त्या दिवसापासून आम्ही वेगवेगळे उपक्रम काय करायचं ते विचार करत होतो. त्या दिवशी मुळात सकाळी आधी सगळ्यांना मी त्यावेळी कोल्हापूरच्या शाखेचा कार्याध्यक्ष होतो. मग मी लगेच लोकांना फोन करून बिंदू चौकात बोलवलं. एक आम्ही 9 साडेनऊपर्यंत बिंदू चौकात आलोच. आल्यावर आम्हाला कळलं की तिथं मुख्यमंत्री येणार आहेत. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांची एक रॅली दरवर्षी 20 ऑगस्टला त्या काँग्रेस भवनपासून निघते आणि बिंदू चौक मार्गे ती तिकडे त्यांच्या गावी पुढं PN पाटलांच्या गावाकडे जाते. तर तिथं येणारे 10च्या सुमारास येणार म्हटल्यावर आम्ही काय केलं, लगेच आमचे कार्यकर्ते सगळे गोळा झालो आणि 4 जणांना फोन केले आणि तिथं पहिल्यांदा त्यांच्याविरोधात आम्ही निषेध केला या घटनेचा आणि ताबडतोब खुन्यांना पकडा. आणि गंमत म्हणजे त्याची जी आम्ही घोषणा दिली ती अशी होती, खुनी सनातनी चले जाओ. म्हणजे आम्हाला खात्रीच होती की हे सनातन्यांचंच काम आहे, कारण सनातनीच असे मनोविकृत असलेले लोक आणि ते त्रास देत होते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यात ते केसेस करायचे, 17 मनगडी करायचे. त्यामुळे आम्हाला ती खात्री होती. मग हे झालं कधी 20 ऑगस्टला. त्यानंतर 31 ऑगस्टला मी रिटायर झालो. मग तरी रोज आम्ही काही ना काहीतरी रस्त्यावर येऊन करायचोच. मग लक्षात आलं की लोकांना दाभोळकर माहिती पाहिजेत आणि दाभोळकरांचं कार्य काय आहे नेमकं ती माहिती व्हावी जादा आहे ना. आणि हा सगळ्यात नेहमी असं काही घडलं, बरं वाईट काही घडू दे, मोठं घटना घडली की पानसरींचं आमच्या असायचं की लोकांच्या हातात काहीतरी दिलं पाहिजे कागद, लोकांनी रिकामं जाता कामा नये. आणि मग ते म्हटले की त्यांनी मला सांगितलं अनिल पुस्तक लिही. मग लगेच मी 8 दिवसात ती सगळी तयारी केली, पुस्तक लिहिलं आणि ते आम्ही मला वाटते 15 सप्टेंबरला त्याच वर्षी लगेच प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणजे त्याचं लिहिण्याचं कारण आहे की दाभोळकरांची माहिती खरीखुरी लोकांच्यापर्यंत पोहोचावी, दाभोळकरांचं कार्य काय आहे, चरित्र काय थोडक्यात, आणि मुख्य म्हणजे त्यांचे विचार. मग त्यांचे विचार आम्ही त्यात एकत्रित केलेत. पुन्हा ते जे काम करत होते ते लोकांना कळावं. म्हणजे उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करायचे, पण काय काम करायचे. त्यानंतर त्यांनी त्या परिशिष्टामध्ये आम्ही पुढे तो कायदा वगैरे घातला, तर ते कायद्यासाठी कसं काम करायचे, किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती एकूण काय काय कामं करते. बुवांना त्यांनी हे दिलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे. तर त्या आव्हानाच्या बाबी काय आहेत, म्हणजे कोणती गोष्ट केल्यानंतर हे 5 लाख 10 लाख त्या माणसाला मिळणार आहेत, बुवाला मिळणार आहेत, त्यानं काय चमत्कार करून दाखवावा, ती सगळी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ओळख व्हावी लोकांना, अशा बेताने जास्तीच माहिती त्या पुस्तकात घालायची असा विचार केला आणि तसंही पुस्तक तयार केलं. पुस्तक तयार करताना डोळ्यासमोर असं ठेवला विचार की हे पुस्तक एक 50 रुपयापर्यंत लोकांना देता यावं, पुस्तक छोटं व्हावं, म्हणजे ज्यामुळे की पुस्तक जर मोठं झालं तर लोक फारसं वाचत नाही, म्हणजे एखाद्या थोडक्यात व्हावं आणि ते सगळ्यांना उपयोगी पडलं. नंतर लक्षात असं आलं की हे पुस्तक लोकांना काही जणांनी भाषणासाठी वापरत आहेत, काही जण ते तुमच्या स्पर्धा परीक्षावाले सुद्धा त्यांनी काही पुस्तकं लिहिली, कारण त्यांना या संबंधातले प्रश्न असतात ना, काही विचारले जातात. मग दाभोळकरांचं छोटे चरित्र त्यात आहे. दाभोळकरांच्या चरित्रामध्ये ते केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नव्हते, तर ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते. म्हणजे अशा काळात ते संपादक झाले की साधना साप्ताहिक आता बंद होणार, सगळ्यांना खात्रीच आता हे फारसं चालणार नाही आहे, कारण त्याचा खप अगदी कमी यायला लागला होता. आणि मुळातच एकूणच देशभर ही साप्ताहिक दैनिक यांची परिस्थिती दयनीय व्हायला लागली होती.
बरीचशी बंदच पडलेली होती. आता आपण बघतो की दैनिकाचं काय झालं ते परिस्थिती. मग अशा काळामध्ये ते संपादक झाले आणि त्यांनी त्याचं असा उठाव करून दाखवला की एक महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं साप्ताहिक असं सुरू झालं. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचवलं, युवकांच्यापर्यंत पोचवलं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम पद्धतशीरपणानं असे घेतले आणि ही सगळी माहिती लोकांच्यापर्यंत पोचावी. कारण लोक प्रश्न विचारायचे ना आम्हाला की दाभोळकर कोण, काय होते, कसं काय करता असायचे, आणि मग ती सगळी माहिती मिळावी म्हणून छोटं पुस्तक, थोडक्यात पुस्तक ते लिहिलं. सर, आपण शिक्षक आहात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करावे असे का वाटले आणि डॉक्टर दाभोळकरांशी आपला संपर्क कसा काय झाला? त्याची गंमत काय झाली की मी प्राध्यापक होतो BEd कॉलेजवर 4 वर्ष, पण ते विना अनुदान होतं. पगार भरपूर असला त्याचा तो टिकणार नाही याची खात्री होती आम्हाला, आणि मग अनुदानित जागेवर यायला पाहिजे. मग परत हायस्कूलवर आलो आणि अनुदानित जागेवर विद्यापीठ हायस्कूलमध्ये मी शिक्षक झालो. कोल्हापुरात आलो परत कोकणातनं, आणि कोल्हापुरात आल्यावर विचार केला शिक्षकांच्यात काम करायला पाहिजे, काय करावं म्हणून मी मिटिंगा घेतल्या. तर मिटिंगामध्ये आमच्या चर्चेतनं असं लक्षात आलं की शिक्षकांना इतरच्यापेक्षा अंधश्रद्धा निर्मूलनाची माहिती असणं आवश्यक आहे. का तर शासनानंच तो विचार केला की शिक्षकांना ती माहिती पाहिजे. आता आम्हाला कसं कळलं तर त्यांनी जे राष्ट्रीय पारितोषिक, जिल्हा पारितोषिक, अशी जे आदर्श शिक्षक म्हणून पारितोषिकं दिलं, राज्य पारितोषिकंसुद्धा, तर तिथं त्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम तुम्ही करता का आणि केलं असेल तर त्याचे मार्क ठेवलेत. मग लोकांनी माहितीच नाही, त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलनाचा पत्ताच नव्हता, काही माहिती नाही. मग कुठनं सर्टिफिकेट आणणार? मग आम्ही विचार केला की लोकांना अंधश्रद्धा निर्मूलनाची माहिती शिक्षकांना व्हावी, आणि म्हणून मी ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापुरात स्थापन केली. ते स्थापन करायची म्हणजे आता करणार कसं तर दाभोळकरांशी संपर्क करायला पाहिजे. मी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता, मग मी दाभोळकरांच्या समोर मला आमचे कार्यकर्ते असलेले कुमार मनपे सर ते उभा केलं. ते म्हणाले हे कम्युनिस्ट आहे. कम्युनिस्ट आहे म्हटल्यानंतर हा प्रश्न मिटला, कारण कम्युनिस्ट आहे म्हटल्यावर हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचाराचे आहेतच, ही सगळी खात्रीच असते लोकांची, त्यामुळे तो भाग नाही. मग ते लगेच मान्यता दिली, ठीक आहे तुम्ही शाखा तिथं काढायला हरकत नाही, आणि आम्ही कोल्हापुरात ती शाखा चालू केली. कोल्हापुरातल्या शाखेची गंमत सांगेन की आम्हाला त्यावेळी 2 दिवसाचं शिबिर घ्यायला सांगितलं त्यांनी, कारण ती पद्धत अशी होती 2 दिवसात शिबिर घ्यायचं. त्या शिबिरात सगळे विषय हे कार्यकर्ते मांडणार, आणि जर लोकांना पटलं तर त्यांनी आनिसमध्ये यायचं. कोणतरी धरून आणलं आणि बसवले असे प्रकार करायचा नाही. मग म्हणजे त्यासाठी 2 गोष्टी, एक शिबिर घ्यायला पाहिजे 2 दिवसाचं, म्हणजे शिबिरार्थी आणणार कुठले एवढे, आम्हाला तरी शाखा तर काढायची आहे आणि एवढे शिबिरार्थी आणणार कुठले. मग आमचे मुख्याध्यापक म्हणाले काय काळजी करू नका, सगळे शिक्षक आणि कर्मचारी आमच्या इथं कार्यकर्तेच म्हणून त्यांनी बसायचं आहे. मग तसं बसवलं. त्याला 2 दिवस खायला प्यायला द्यायला पाहिजे, काहीतरी चहा पाणी, नाश्ता, फोटो, त्याचा खर्च आहे. मग खर्च काय करायचा, मग कोण देणगीदार शोधा. मग मी आणि आमचे श्याम परीक्षक देणगीदार शोधायला निघालो, आणि महाद्वार रोडवर आम्हाला भेटले आमचे जुने कार्यकर्ते, वकील असलेले आमचे धर्माधिकारी रवींद्र धर्माधिकारी, ॲडव्होकेट रवींद्र धर्माधिकारी. त्यांनी आता कम्युनिस्ट पक्षाचे चांगले कार्यकर्ते होतेच, पण आता त्यांनी ते काम बंद ठेवून थोडं ते बिल्डर बनले होते वकील झाल्यानंतर. त्यांना मी म्हटलं असंच आहे. अहो म्हणले मी खर्च देतो की. त्यांनी खर्च दिला आणि त्याचं शिबिर झालं आमचं. ते 2 दिवसाचं शिबिर झालं. त्यात ती परत गंमत सांगण्यासारखं अशी गोष्ट की समारोपाच्या प्रति आम्ही त्यांना बोलवलं, तुम्ही या समारोपाला. मग ते प्रमुख पाहुणे, त्यांनी समारोपाला भाषण केलं. भाषण केल्यानंतर त्याच्यानंतर आमचे ओंकार पाटील नावाचे जे एक प्रमुख होते, अध्यक्ष भाषण करायला ह्या संघटनेतर्फे, ते उभा राहिले. ते काय म्हणाले बोलता, ते म्हणाले बघा आत्ताच आपण ऐकलं की धर्म ही कालबाह्य झालेली गोष्ट आहे. धर्म ही कालबाह्य झालेली गोष्ट आहे, आणि कोण सांगतंय, तुम्ही आम्ही नव्हे, हे प्रत्यक्ष धर्माधिकारी सांगतायत. कारण रवींद्र धर्माधिकारीने आपल्या भाषणात सांगितलं होतं की धर्म ही कालबाह्य झालेली गोष्ट आहे. त्यांच्या आडनावावर असा थोडीशी विनोद केल्याबरोबर सगळे लोक, अगदी संपूर्ण सभागृह हास्य कल्लोळा त्यावेळी ते हे झालं, उडालं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आपण डॉक्टर दाभोळकरांसोबत बरीच वर्ष काम केलेलं आहे. दाभोळकरांसोबतची आपली एखादी आठवण आमच्या श्रोत्यांना सांगू शकाल? दाभोळकरांच्यावर खूप गोष्टी, म्हणजे दाभोळकर हे कोल्हापुरात आले ना, बघा ते यायचे कसे, एसटीने यायचे कायम, कधी म्हणजे 4 व्हीलर घेऊन मोठे खर्च करून असं नाही, कुठेतरी हॉटेलला जाऊन जेवायचे नाहीत. जेव्हा आम्ही कार्यकर्ते म्हणजे सर आमच्याकडे घ्या,
आणि प्रत्येकाला आम्हाला थोडंसं त्यांच्यावर एवढा आदर असायचा की त्यांनी आमच्या घरी यावं, आमच्या घरी असं वाटायचं. आमच्याही घरी ते 1-2-4 वेळा आलेत आणि त्यांना म्हणजे ते ब्राह्मण असले तरी त्यांना चमचमीत मटण, कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्सा तो खायला खूप आवडायचं. म्हणजे आमच्या घरी ते त्या यानं सुद्धा त्यांचं जेवण आमचं झालेलं आहे. दाभोळकरांच्याबद्दल बोलताना ते काय करायचे, थोडंसं खाली बघून असे बसले असायचे आणि समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे शांतपणे ऐकून घ्यायचे. असं कधी मध्येच तोडलंय, अर्धवट हे केलंय असं कधी नाही. पूर्ण ऐकून घ्यायचे, मग आपली प्रतिक्रिया द्यायची. खूप वेळा त्यांची प्रतिक्रिया उलटीसुद्धा असायची, त्यांना ते मान्य नसायचं. पण अत्यंत शांतपणानं, कधी असा गोंधळ केलेला आहे किंवा आपलं प्रेशर टाकलेलं आहे, नाही ठीक आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे ना, ठीक आहे मग तुमचं म्हणणं तुम्ही तसं करा. अगदी रामदेव बाबांच्या विरोधात आम्ही कोल्हापुरात निदर्शन करायची ठरवली. आमच्यात 2-3 हे झाले मतं, की काही जण म्हणाले कशाला रामदेव बाबांच्या विरोधात हे करता, एवढं तो माणूस योगासनाचं एवढं हे करतोय ना, जाहीर प्रचार करतोय, चांगली गोष्ट आहे. काही जण म्हणले रामदेव बाबांच्या विरोधात करायला नको आहे, एवढं सगळं कोल्हापुरात संपूर्ण प्रशासन त्यांच्या बाजूने आहे, मंत्री त्यांच्या बाजूने आहे, सरकार त्यांच्या बाजूने आहे आणि त्या ह्याला कोण ऐकणार एवढ्या वर्षासाठी. पण नाही, पण आम्ही म्हटलं त्यांची निदर्शनं करणारच. आणि त्याचं कारण असं होतं की रामदेव बाबांनी म्हटलं की कॅन्सर बरा करण्यासाठी ह्या योगासनांचा उपयोग आहे. आता कॅन्सर बरा करणं हे जर तुम्हाला योगासनानं शक्य आहे, कॅन्सर बरा करणं हे जर योगासनानं शक्य आहे तर आम्ही 100 तुम्हाला देतो लोक. आणि काय करायचे रामदेव बाबा, ते ज्यावेळी ते योगासनांचा वर्ग त्यांचा घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता योगासनानं अमुक आजार बरा होतोय, ढमुक आजार बरा होतोय असं सांगायचे आणि कोणतरी एखादा माणूस इथे येऊन सांगायचा. अखंड म्हणजे वैयक्तिक जे अनुभव असतात त्याला काय अर्थ नाही. म्हणजे कोणाचा डायबिटीस बरा झाला, कोणाचं ब्लड प्रेशर बंद झालं, गोळ्या बंद झाल्या, असं काय ते उत्तर असायचे. त्याप्रमाणे कॅन्सरचं पण आम्ही म्हणजे तुम्हाला 100 माणसं देतो आणि तुम्ही कॅन्सर बरा करून दाखवा. आता ही गोष्ट आमच्या अनिसमधले सगळे कार्यकर्ते एकत्रितपणानं विचारात नव्हते. आणि मग दाभोळकरांच्याकडे दाभोळकर म्हणाले, बघा तुम्ही काय त्या भानगडीत पडू नका, उगीच आता अडचणीत याल. आम्ही म्हणजे नाही करणार. शेवटी आम्ही त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाव बाजूला करून त्याच्याऐवजी रामदेव बाबा म्हणजे कॅन्सर बरा योगासनानं कॅन्सर बरा करणारी रामदेव बाबा विरोधी कृती समिती असं नाव घेऊन आम्ही आंदोलन केलं. म्हणजे दाभोळकरांचं म्हणणं असं क्लिअर असायचं समोर की संघटनेला बाधा येईल असं तुमच्याकडून काही होता कामा नये. जर त्यांना थोडी जरी शंका आली तरी तिथंच थांबवायची. मग तुम्हाला म्हणजे तिथं नेमकं काय होईल असं काही ते विचार करायचे. पण संघटना महत्त्वाची. असे अनेक अनुभव त्यांचे सांगता येतील. पुढे काय तुम्हाला म्हणणं? वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्यासाठी एखादा माणूस प्रयत्न करत असताना त्या माणसाचं खून होणं ही खरं तर न पटणारी बाब आहे. पण जेव्हा तुम्हाला दाभोळकरांचा खून झाला असं समजलं त्यावेळेला पहिली प्रतिक्रिया काय होती कार्यकर्त्यांची? कार्यकर्त्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणजे त्यांना काही कळलं नाही काय चाललंय नेमकं. पहिल्यांदा हे खरं नाही असं वाटलं. त्यामुळे आम्ही साताऱ्यात फोन केले, इतर मित्रांना फोन केले, काही आम्हालाही तसे 10 फोन आले. आणि मग आम्ही सगळे एकत्रित ज्यावेळी बिंदुचौकात जमलो त्यावेळी मग आमचं एकमेकाचं म्हणजे आता काय करावं. मग आम्ही पहिल्यांदा निदर्शनं केली आणि त्यानंतर परत सरकारकडे काही मागण्या. पण हा खून का केला तर त्याच्याबद्दल हळूहळू आमच्या लक्षात आलं की वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हे भारतीय घटनेनं प्रत्येक नागरिकाला कर्तव्य दिलेलं आहे. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हे शिक्षणामध्ये सुद्धा ध्येय घातले. कारण शिक्षणाची जी ध्येय उद्दिष्ट ठरतात ती घटनेची अंमलबजावणी करण्यासाठी, घटना नागरिकांना कळावी म्हणून, घटना माहीत असणारा नागरिक, सुज्ञ नागरिक तयार व्हावा म्हणून शिक्षण असतं. त्या शिक्षणामध्ये त्यांनी हे विचार घातले असतात. मग वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करणं, निर्माण करणं हे शिक्षणाचे एक उद्दिष्ट आहे. आणि मग याच्यात विरोध काय कुठं होतोय की वैज्ञानिक दृष्टिकोन जर तयार झाला, लोक चिकित्सक बनले तर काही जणांच्या पोटावर पाय येणार आहेत. तर हे लोक कोण आहेत? लाभार्थी. अनेक वर्षे म्हणजे 1-2 वर्ष नव्हे, काही 1000 वर्ष हे लोकांच्या अंधश्रद्धावरती जगतात. लोकांच्या अंधश्रद्धा असतील तर यांचं पोट भरणार आहे, तर यांची चैन चालणार आहे. आणि अशी जी मंडळी आहेत ती दाभोळकरांच्या विरोधात होती. दाभोळकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम केले. म्हणजे आमचा एक दिवस असा जायचा नाही की बिन उपक्रमाचा.
रोज नवीन नवीन उपक्रम असायचे. पण त्याचा परिणाम या बुवाबाजीवर व्हायचा. बुवांना आम्ही पकडायचो, त्यांच्या विरोधात भाषणं द्यायचो, प्रयोग करून दाखवायचो आणि त्याचा परिणाम म्हणून हे बुवा आमच्या विरोधात जायचे. पण ती यांच्या विरोधात जे गेले ना, ती हा बुवा एकटा दुकटा नाही. कारण बुवा एकटा दुकटा असेल तो असं एवढं मोठं धाडस करायचं नाही. यांनी कंपनीच काढली हो, की बुवाबाजी ही विक्रीचाच धंदा आहे त्यांचा. आणि लोकांच्या अंधश्रद्धा वाढवायच्या, काहीही गोंधळ घालायचा त्यात. त्यांच्या मनामध्ये काही त्यांचं जुनं जे आहे काही डोक्यातलं त्याच्यातनं आणि त्यांचं चक्कर वेगवेगळं फिरायला पाहिजे. उदाहरणार्थ ते काय म्हणतायत बघा काही जण, हां तुमची आता आध्यात्मिक पातळी वाढली, 5% वाढली, 10% वाढली, 25% वाढली, 80% वाढली. अरे तू मोजलीच कशी? मोजायला याच्याकडे काय साधन आहे? त्याच्या मनात आलं म्हणायचं, तेच त्यांचं साधन. काही गणपती पाण्यात टाकू नका. म्हणजे ज्यावेळी आम्ही उभा राहिलो, गणपतीची मूर्ती पाण्याचं प्रदूषण करणार, तेव्हा ती मूर्ती पाण्यात टाकू नका. यांनी काय करावं? ते म्हणाले नाही, गणपतीची मूर्ती वाहत्या पाण्यात सोडा, कारण त्याच्यावर पवित्रके असतात, ती पवित्रके वाहत जातील आणि मग ती परत वाफेबरोबर आकाशात जातील, सगळीकडे सर्व दूर पसरतील. हे तत्त्वज्ञान हिंदू धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये अजिबातच नाही आहे. पवित्रके हा प्रकार हिंदू धर्मात नाही. त्यात पावित्र्य आहे. पावित्र्य एकसंग आहे. पवित्रकाचे तुकडे 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 तयार केले आणि ते व्हायला लागले पाण्यातनं आणि मग आकाशात गेले, असला प्रकार पवित्रकांचा तुकड्यांचा नाही आहे. पण असं तत्त्वज्ञान खोटं तयार करायचं आणि लोकांच्यात संभ्रम तयार करायचा आणि पैसे गोळा करायचे. गुरुपौर्णिमेला पैसे किती द्या तुम्ही? गुरुपौर्णिमेला आम्ही कोल्हापुरात बघितलं तरी अशा संस्थांच्याकडं 5-5 लाख रुपये त्या काळामध्ये जमा व्हायचे. एकट्या कोल्हापूरमधून 5 लाख. आणि याच्या जोरावर मग यांचे स्वतःच्या चैनी चालतात, याच्या जोरावर ते मठ काढतात आणि मग ह्या मठाला विरोध होईल म्हणून ते दाभोळकरांच्या विरोधात, म्हणून ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे दाभोळकरांचा खून का केला याच्या मागचं कारण असं आहे, यांचा पोटावरती पाय यायला लागले, यांच्या भानगडी बाहेर निघायला लागल्या आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्यांच्यावर द्वेष तयार केला. त्यांच्याबद्दल द्वेष तयार करत असताना त्यांच्या विरोधात काही केसेस केल्या. केस करताना करायची कुठं गोव्यात करायची किंवा आणखी कुठं मुंबईत करायची, ज्यामुळे या माणसाला फेऱ्या मारायला लागाव्या. म्हणजे केस काय करायची तर यांच्या भावना दुखावल्या किंवा यांच्याबद्दल, ह्या संस्थेबद्दल तुम्ही काही वेगळं बोललेलं आहात, त्यामुळे आमची आबरू नुकसान झाली. मग आबरूचं नुकसान झालं म्हणून केस करायची आणि अशा तऱ्हेने लोकांना हॅरॅसमेंट करायची याच मंडळींची. म्हणजे त्यांनी ते एक तंत्र शोधलं. म्हणजे आजची आहे ही भारतीय घटना, भारतीय संविधान, भारतातले कायदे वापरायचे आणि सामान्य लोकांना किंवा या नेत्यांना किंवा ज्या विरोधकांना कसं ते अडकवायचं याचा त्यांनी अभ्यास केला. आता आपण बघतो की राजकारणाने ते चाललंय. म्हणजे आहे हे ED, CBI म्हणजे एका कामासाठी तयार केले, पण त्याचाच वापर करायचा, न्यायाधीशांचा वापर करायचा आणि विरोधकांना कसा शह द्यायचा. तर तो प्रकार त्यांनी या संघटनेनंच केला आणि त्याच्यामुळे ते विरोधात गेलेले आहेत. दाभोळकरांच्या हत्येला बरीच वर्ष झालीत. या दरम्यान अनेक सत्तांतरे झालीत, अनेक पक्षाची सरकारे सत्तेवर आलीत, पण अजून देखील मास्टरमाइंड सापडलेला नाही. एक कार्यकर्ता म्हणून याबद्दल आपल्याला काय वाटतंय सर? खुनी प्रत्यक्षात ज्यांनी गोळी घातली, ते गोळी घालणारे किंवा त्याला मदत करणारे त्याचे जे सहकारी होते ते लोक सापडले. आणि त्याचं कारण असं, ते सुद्धा महाराष्ट्रातल्या पोलिसांना नव्हे, ते सापडले कर्नाटकवाल्यांना. कर्नाटकातल्या पोलिसांनी ज्यावेळी दाभोळकरांच्या नंतर पानसरेंचा खून झाला 15 साली, त्यानंतर त्याच वर्षी पहिल्यांदा कलबुर्गींचा खून झाला, प्राध्यापक कलबुर्गींचा धारवाडमध्ये, आणि त्यानंतर पुढं बेंगलोरमध्ये गौरी लंकेश यांचा खून झाला. हे सगळे खून आपल्याला दिसते की हा जो हायवे आहे पुणे बेंगलोर, त्या हायवेवरती झाले. आणि ह्या सगळ्यांचं एक समानता वैशिष्ट्य असं की हे सगळे लोक या जुन्या वैदिक धर्माच्या विरोधात, म्हणजे त्याला काय म्हणता चातुर्वर्ण्य किंवा मनुस्मृती याच्या विरोधात काम करणारे, चातुर्वर्ण्याला विरोध करणारे, मनुस्मृतीला विरोध करणारे त्यांचे खून झालेत. ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतील. म्हणजे दाभोळकरांचं क्षेत्र हे वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं, पानसरेंचं हे राजकीय थोडंसं, आणि कामगार क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये काम करतात, पण तरी त्यांचा विचार हाच. त्यानंतर पुढं प्राध्यापक कलबुर्गी हे लिंगायत समाजामध्ये त्यात
बसवेश्वरांचे विचार, खरे विचार काय आहेत, त्या काळात बसवेश्वरांनी काय म्हटले ते लोकांच्यापर्यंत आणतायत, म्हणून त्यांच्याबद्दल राग. आणि पुढं गौरी लंकेशचे पत्रकार, म्हणजे असे वेगवेगळ्या क्षेत्रातले पण विचार समान. आणि त्यांच्या इथं ज्यावेळी गौरी लंकेश आणि कलबुर्गींचा खून झाला त्यावेळी तिथल्या पोलिसांनी सखोल जाऊन त्याचा अभ्यास केला आणि हे खुनी सापडले, म्हणजे संशयित आरोपी सापडले. आणि मग त्यांच्याकडनं कळलं असं की त्यांनीच या इथले खूनसुद्धा केलेले आहेत. महाराष्ट्रातले खून आणि कर्नाटकातले खून हे खुनी एकच आहेत, हे तिथं लक्षात आलं, म्हणून इकडं आलं. आणि आता तुमचं म्हणणं असं की खुन्यांचं काय होईल, हे खुनी सापडले हो, कुठले खुनी सापडले, हे गोळ्या घालणारे, हे खरे नव्हे. त्यांच्या हातात गोळ्या घातल्या असल्या तरी डोकं दुसऱ्यांचं आहे. ते डोकं कोणाचं आहे ते जग जाहीर आहे. म्हणजे ह्या संस्थेचं काम कसं चालतं ते लोकांना माहिती आहे. या खुन्यांना त्यांनी कसं तयार केलं आहे ते सुद्धा लोकांना माहिती आहे. पण त्यांच्यापर्यंत पोलीस जात नाहीत किंवा जाऊ शकत नाहीत. कदाचित कायदा कमी आहे का पोलीस कमी आहेत, प्रशासन कमी आहे, हे आपल्याला नेमकं सांगता येणार नाही. पण तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो काय परिस्थिती आहे ती. हे कसे आहेत, एक त्यातला आरोपी शरद कळसकर कोल्हापुरात आल्यानंतर म्हणजे त्यांना कोर्टाच्या कामासाठी आणलं. त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांनी मुलाखतीत सांगितल्या गोष्टी वर्तमानपत्रात छापल्या गेल्या. त्यावरून तुम्हाला सांगतो की काय परिस्थिती आहे ती. बघा त्यांनी काय सांगितलं की त्याला सांगितलं होतं की तू मानेत गोळ्या घाल का मग माणूस मरतोय. तो म्हटला मी ते बरोबर मानेतच गोळी घातली. त्याला विचारलं की तू बाबा कधी या संस्थेकडे आला, साधक कधी बनलास. तर दाभोळकरांचा खून केला त्याच्या आधी 2 वर्ष, दाभोळकरांचा खून केला त्याच्या आधी 2 वर्ष, म्हणजे त्यावेळी त्याचं वय, म्हणजे ज्यावेळी त्याला प्रश्न विचारला आहे त्यावेळी त्याचं वय 25 आहे. आणि मग त्यावरनं मागं गेलं तर लक्षात येते की 18 वर्ष झाली त्यावेळी त्यांनी त्यांचा खून केलेला आहे. आणि त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे 16 वर्ष झाली त्यावेळी तो विद्यार्थी मुलगा या संघटनेत आला आहे. 16 वर्षाचा मुलगा म्हणजे केवढा, 16 वर्षाचा मुलगा म्हणजे इयत्ता 10वीतला मुलगा. हे वयाच्या 10वीतल्या मुलाला अशा संघटना ह्या गोळा करतायत आणि त्यांनी इकडं आणलंय. कुठं, कोल्हापुरात. हे कसं, त्यानं सांगितलं मी कोल्हापुरात होतो, लेथवर काम करत होतो. म्हणजे कोल्हापुरात लेथवर काम करत 16 वर्षाच्या मुलाला कोल्हापुरात लेथवर काम मिळालं. हा कुठला, मराठवाड्यातला, औरंगाबादकडचा. आणि त्याला कोल्हापुरात काम मिळते. कसं काय मिळालं, कोल्हापूरच्या पोरांना कामं मिळणार. पोलिसांनी याची चौकशी करायला पाहिजे. तर म्हणजे कोल्हापुरात तो माणूस आला, राहिला कोणाकडं. कारण ह्या संस्थेचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांचा साधक कधीही कुठल्या लॉजवर राहत नाही, हॉटेलवर राहत नाही, धर्मशाळेत राहत नाही. तो राहतो दुसऱ्या साधकाच्याच घरी. म्हणजे हा साधकसुद्धा कोल्हापुरात आल्यावर दुसऱ्या साधकाच्या घरी राहिलेला आहे. त्याला पिस्तूल चालवायला तो शिकलाय कुठं, तिकडं कुठं बेळगावच्या जंगलात जाऊन. आता कोल्हापुरात लेथवर काम करणारा कामगार वेळ काढून बेळगावला जातोय आणि तिथं पिस्तूल शिकून परत येतोय, शक्य आहे काही गोष्ट. म्हणजे याच्या मागं मदत करणारे कोणीतरी मोठे लोक आहेत. याला ज्यांनी कोणी कोल्हापुरात काम दिलेलं आहे लेथवर, तो लेथवर काम करण्याऐवजी पिस्तूल शिकायचं काम करतोय. म्हणजे हे कोण करत असणार. मग यांच्यापर्यंत पोलीस पोचले नाहीत आणि हे सगळं शिकवणारा मास्टर माइंड त्याच्यापर्यंत पोलीस पोचायला तयार नाही. त्यामुळे खुनी सापडतील म्हणताय ना, तर ते खुनी अशा तऱ्हेने हे त्यांच्यावर पोचतच नाही. त्यामुळे सापडतील कुठले, त्यांच्यापर्यंत काही पोलीस जात नाही आहेत, ते काही सापडणार नाही आहेत. पण आम्ही एक केलं, कोल्हापूरमध्ये ज्यावेळी दाभोळकरांचा खून झाला, त्यानंतर पानसरेंचा खून झाला, त्यावेळी या खुनी लोकांना बदनाम करायचं काम कोल्हापुरात आम्ही केलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात पानसरेंच्या खुनानंतर दर 1-2 दिवसांनी मोर्चा असायचा, दर 1-2 दिवसांनी. आणि त्याच्यामध्ये खुनी सनातनी चले जाव हीच घोषणा असायची. त्याच्यामुळं कोल्हापूरमध्ये त्यांना असं वाटत होतं की हे लोक घाबरून पळतील. म्हणजे जसं कोंबडीची पिलं कोंबडी मारली, म्हणजे मुर्गी मरे बचे दाना दान असं म्हणतात. म्हणजे पिल्लं सगळी इकडे इथं पळून जातील, घाबरतील, असं त्यांना वाटत होतं. तसं झालं नाही. उलट लोक ठामपणानं उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं आम्ही सारे पानसरे किंवा आम्ही सारे दाभोळकर, म्हणजे अशी घोषणा कार्यकर्त्यांच्यातनं पुढं आली. म्हणजे अशा तऱ्हेचा एक विचार
म्हणजे दाभोळकरांच्या खुनानंतरची प्रतिक्रिया तुम्हाला म्हटलं ती हे दोन गोष्टी सांगता येतील. एक तर सरकार काही त्यांना पकडणार नाही या मूळच्या खरोखरच्या मास्टर माइंडना, पण त्यांना बदनाम करायचं काम ह्या पुरोगामी लोकांनी कोल्हापुरातल्या सर्व पक्षीय त्यात आले त्यांनी चांगल्या तऱ्हेनं केलेलं आहे आणि तेच आपल्याला करत राहावं लागेल. लोकशिक्षण करणं हेच आमचं त्यातलं काम आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणं हे आपलं संविधानिक कर्तव्य आहे. डॉक्टर दाभोळकर हेच कर्तव्य पार पाडत होते. तुम्ही लिहिलेलं पुस्तक हे दाभोळकरांच्या संदर्भातलं आहे. या पुस्तकाचं काय वैशिष्ट्य आहे किंवा वाचकांनी हे पुस्तक का वाचावं, या पुस्तकातील काही प्रमुख मुद्दे तुम्ही आमच्या श्रोत्यांसोबत शेअर करावेत. ह्या पुस्तक पहिली प्रत आम्ही छापली, त्यानंतर ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशननं याची दुसरी आवृत्ती छापली. त्याला तसा प्रतिसाद खूप चांगला मिळाला. तर यामध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतोय थोडक्यात, की एक तर यात प्रत्यक्षात दाभोळकरांचं थोडक्यात चरित्र आहे. म्हणजे आपल्याला माहिती असत नाही हा माणूस कोण आहे. दाभोळकरांना म्हणजे एकूणी 10 भावंड, त्यांचा 10वा नंबर. त्यांची उरलेले भाऊ ते सुद्धा प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये मोठे झाले. तुम्हाला माहिती असेल की तासगावची द्राक्ष, ही तासगावची सीडलेस द्राक्ष त्याची रोपं तयार करून संशोधन करायचं काम केलं हे दाभोळकरांच्या एका बंधूंनी. एक कुलगुरू होते, एक शास्त्रज्ञ होते. म्हणजे असे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आलेले हे लोक आहेत. त्यांच्या भगिनीसुद्धा तशाच. या पुस्तकामध्ये त्यांची माहिती थोडी दिलेली आहे. दाभोळकर आणखी एक म्हणजे ते या कबड्डीमध्ये राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेले होते. म्हणजे आपल्या देशातर्फे दुसऱ्या देशात ज्यावेळी खेळायला जातं टीम, तर त्या टीमतर्फे ते खेळलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरस्कार मिळालेला आहे, क्रीडा पुरस्कार. 2 वेळा मिळाला क्रीडा पुरस्कार. त्या क्रीडा पुरस्काराचा फायदा असा की त्यांना एस टी मोफत, आणि म्हणून ते एस टीनं फिरायचे. त्यामुळे संघटनेमध्ये त्यांच्या खर्च काही यायचा नाही. ही माहिती आपल्याला इतर वेळी असत नाही. ते एक उत्तम खेळाडू होते, असे की त्यांची एक हनुमान उडी प्रसिद्ध आहे. हनुमान उडी म्हणजे असे की सगळे समोरनं कबड्डी करत समोर आलेत आणि अशा वेळी त्यांना घेर घातलेला आहे, त्यावेळी ते मधनेच पटकन उंच उडी मारायची आणि पलीकडे जायचे. त्याला हनुमान उडी ती प्रसिद्ध उडी त्यांची होती. म्हणजे आणि खेळाडू असल्यामुळं त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती होती. त्यामुळे ते समोरच्याचं म्हणचं पूर्ण शांतपणे ऐकून घ्यायचे, रागवायचे नाहीत, गोंधळ घालायचे नाहीत. आणि खेळाडू वृत्तीमुळं ते विरोधकाशी सुद्धा चांगल्या सौजन्यानंच वागायचे. त्यांना असं कधी गोंधळ फसवाफसवी भानगड नाही. ही माहिती आपल्याला या पुस्तकात तुम्हाला थोडक्यात मिळेल. दाभोळकरांचं कुटुंबीय थोडक्यात कळेल. ते कुटुंबसुद्धा कशाने त्यांना मदत केली, त्यांना मिसेसने कशी मदत केली, तिनं कसं घर सांभाळलं. कारण पूर्ण वेळ हा माणूस समाजासाठी काम करणार म्हटल्यावर घर सांभाळणार कोण, मुलांचं संगोपन करणार कोण, ते त्यांच्या मिसेसने खूप चांगल्या तऱ्हेने केलं आहे, हे तुम्हाला यात कळेल. दाभोळकर जे भाषणं द्यायचे त्यामध्ये काही ते विचार मांडायचे, पुस्तकातले विचार. काही विचार तुम्हाला सांगतो अगदी खूप चांगले, म्हणजे आपल्याला ज्या महत्त्वाचे सांगता येतील असे विचार. त्यातले सगळेच मी सांगून 1-2च तुम्हाला सांगतो. बघा, बुद्धीबद्दल, बुद्धीचं महत्त्व सांगताना त्यांनी सांगितले, आर्य चाणक्याने मुद्रा राक्षस नाटकामध्ये म्हटले आहे, माझे आपतेष्ट गेले, माझे आपतेष्ट गेले, माझे सगळे सोयरे गेले, लोभाविष्ट होऊन आलेले लोक गेले, सैन्य गेलं, पैसा गेला तरी बेहतर. म्हणजे सगळं गेलं, सगळे सोयरे लोक गेले, सैन्य गेले तरी बेहतर. पण तो सांगतोय, पण माझ्या बुद्धीने मात्र मला दगा देऊ नये म्हणजे झालं. म्हणजे बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धी महत्त्वाची आहे. इतर सगळ्या गोष्टी तुमच्या गेल्या तरी. धर्मचिकित्सेबद्दल ते म्हणतायत, धर्मचिकित्सेची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गाडगे महाराजांच्या नंतर महाराष्ट्रात जवळपास थांबलेलीच आढळते. धर्म हा अनेकदा विषमता आणि शोषण याचा पाया असतो, याचा विसरच त्यामुळे पडलेला आहे. म्हणजे धर्म हा विषमता आणि शोषण याचा पाया आहे, हे लोक विसरत आहेत. आणि मग कुणा धार्मिक भावना दुखवल्या म्हणून आंदोलन करत फिरत आहेत. दाभोळकरांनी नेमकं मांडलेलं आहे. उलट धर्माभिमानी म्हणवत, धर्माला कुरवाळत, त्या आधारे धर्माधर्मात विद्वेषाचे विखार पेटवण्याचे कार्य महाराष्ट्रात पद्धतशीरपणे चालू आहे. त्या आधारे राजकारण खेळले जात आहे. अगतिक झालेला सामान्य माणूस भूलथापांना बळी पडत आहे. पुरोगामी शक्ती नाही,
या धर्मभावनांना आपणही फार कुरवाळू नये असा संभ्रम पडत आहे. आपल्याला दिसते तसं की म्हणजे पुरोगामी म्हणवणारे पक्ष, संघटना, नेते ते सुद्धा देवळामध्ये जात आहेत किंवा एखाद्या मशिदीमध्ये जात आहेत. त्याचं कारण काय? त्यांना वाटतं यांना कुरवाळल्याशिवाय आपलं चालणार नाही. अशा परिस्थितीमध्ये ह्या संघटनेला महत्त्व आहे. ध्यानात घ्या, धर्माचा नैतिक आशय ह्या सगळ्या राजकीय खेळीत कधीच लुप्त झालेला आहे. म्हणजे धर्माचा नैतिक आशय लोक विसरलेत. यासाठी धर्मचिकित्सेचे आंदोलन महाराष्ट्रात पुन्हा उभारण्याची गरज आहे. दाभोळकरांनी आपलं धर्मचिकित्सा आपण का करतो हे सांगत असताना हे म्हटलेलं आहे. माणूस आणि इतर प्राणी फरक काय यात? दाभोळकरांनी थोडक्यात अगदी सांगितलं बघा. मनुष्य व पशु यांना, हे माणूस आणि पशु यांना काय आहे? आहार, निद्रा, भय, मैथून ही सारखीच आहे. प्राणी आणि माणूस यांच्यात काही त्यात फरक नाही आहे. पशुपेक्षा मनुष्यामध्ये अधिक काही आहे व माणसामध्ये आणि अधिक काय आहे ते म्हणजे विवेक. विवेक ही गोष्ट अधिक आहे. म्हणजेच बरे वाईट जाणण्याची शक्ती. म्हणजे वेगळ्या भाषेत सांगायचं तर चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची शक्ती. हे काम बुद्धीचे आहे. बुवाबाजीत अडकलेला माणूस आपल्या बुद्धीची स्वतःच हत्या करतो. मनुष्य आणि प्राणी यामधलं अंतर तो नाहीसं करतो. या तऱ्हेचे दाभोळकरांचे विचार आपल्याला यात वाचायला मिळतील. त्यानंतर हे परिशिष्ट सगळे घातले बरं का. दाभोळकर काही काव्यपंक्ती वापरायचे भाषणात, ज्याच्यामधून म्हणजे कवी लोक असे असतात की ते कमीत कमी शब्दामध्ये हे लोकांच्यापर्यंत आपले विचार मांडत असतात, सूत्ररूपानं मांडत असतात. त्यांचाही वापर दाभोळकरांनी केला आहे. एक तुम्हाला खरं म्हणजे सगळंच वाचून दाखवण्यासारखं आहेत, पण मी थोडक्यात एक सांगतो. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करून म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. संत तुकारामांचा अभंग आहे. एक काव्यपंक्ती या बघा मंगेश पाडगावकरांच्या, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप किती गोष्टी समजतात बघा. समाज कसा आहे आणि हे अंधश्रद्धेमध्ये का अडकतायत लोक, हे ह्या याच्यामध्ये सगळं कळते अगदी. माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली, आधार नाही. प्रत्येकास येथे हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या उवा मनातल्या चिंतांच्या. आधी म्हणायचे जय साई, मगची अधिकारी लाच घे, अजूनही पकडला गेला नाही कृपामानी बाबांची. आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही, आपण भिडायचे नाही आयुष्याला. कणा झिजून गेला पार, शिरजोरी पुढे सर्व लाचार, बुवा नामजपाचा उच्चार नशा दे. याच्यामध्ये आपल्याला असं दिसते की सर्वसामान्य माणसापासून अगदी विचारवंतापर्यंत परिस्थिती काय आहे, अधिकाऱ्यांची परिस्थिती काय आहे, आणि त्यात बुवाबाजी आणि हा एकूण आध्यात्मिक विचार कशा तऱ्हेनं खोट्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं काम करतायत. मंगेश पाडगावकरांची कविता आहे. संत तुकडोजी महाराजांचं काव्य ते वापरायचे, ते आहे त्यात. संत तुकारामांचं आणखी एक वाक्य असं आहे, म्हणजे खूपच आहेत संत तुकारामांचे बरं काय. आणि नाशिकच्या कुंभमेळ्यावर कुसुमाग्रजांनी लिहिली कविता, त्याच्यातही 4 ओळी आपण ऐकूया. व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले. रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढिग, दंभ शिगोशिग तुडुंबला. बँड वाजविती संयापिया धून, गजाचे आसन महंतासी. भाले खडग हाती नाचती गोसावी, वाटया पुसावी अध्यात्माची. त्यातले गोसावी कसे उभा आहेत हे कुसुमाग्रजांनी लिहिले. कोणी एक उभा एका पायावर, कोणाशी पथारी कंटकाची. असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पुढे पडे. जटा कौपिनांची क्रीडाशाही जळ, त्यात हो तुंबळ भाविकांची. क्रमांकात होता गफलत काही, जुंपते लढाई गोसाव्यांची. साधू नाहतात, साधू जेवतात,
साधू विष्णतात रस्त्यावर. येथे येते ट्रक तूप साखरेचे, येथे येते ट्रक तूप साखरेचे, टँकर दुधाचे रिक्त येते. याच्या लंगोटीला झालर मोत्याची, चिलीम सोन्याची त्यांच्यापाशी. येथे 100 लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो. अशी झाली सारी कौतुकाची मात, अशी झाली सारी कौतुकाची मात. गांजाची आयात टनावारी, तुका म्हणे आईसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. हे कुसुमाग्रजांची कविता आहे. अशा तऱ्हेच्या काव्यपंक्ती दाभोळकर वापरायचे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपक्रम घेते वेगवेगळे, म्हणजे व्याख्यान देणं, प्रशिक्षण घेणं, बुवा पकडणं, स्पर्धा, चमत्कार सादरीकरण, प्रश्नमंजुषा, विज्ञान दिंडी, आकाशदर्शन आणि काही यात्रा काढतात. निर्माल्य पाण्याबाहेर ठेवा, विसर्जित गणपती दान करा, अशा तऱ्हेचे उपक्रम घेते. लेखन कसं करतात, वार्तापत्र कसं चालतं, अशा तऱ्हेची विवेक वाहिनी नावाची विद्यार्थ्यांसाठी चालणारी परीक्षा कोणत्या घेते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या, अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टींचे उपक्रम यात दिलेले आहेत. त्यानंतर चमत्कारांना आव्हान देण्यासाठी जी आव्हान प्रक्रिया आहे ती सांगितली आहे. त्यात कोणत्या गोष्टीसाठी, उदाहरणार्थ पाकिटबंद चलनी नोटेचा क्रमांक ओळखलं तर त्याला त्यावेळी 21 लाखाचं बक्षीस होतं, ते 25 लाख झाले. किंवा चलनी नोटेचा अचूक प्रतिकृती तयार केली, जळत्या निखाऱ्यावर पाय न हलवता ते अर्धा मिनिट उभा राहिलं, म्हणजे अशा तऱ्हेच्या गोष्टी ज्याच्यासाठी 21 लाख रुपये बक्षीस त्यावेळी होतं, त्याची माहिती यात आहे. अनिसच्या कार्यकर्त्यावर मूठ मारण्याचा त्यात भाग आहे किंवा भूत दाखवण्याबद्दल आहे. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय याची थोडक्यात माहिती दिली आहे, कारण ती माहिती आपल्याला बरेच वेळा असत नाही. बरेच वेळा वाटते की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर तुम्ही घरातली फ्यूज घातली म्हणजे तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन तयार झाला, तर नाही. त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे फ्यूज घालणं नाही, फ्यूज घालणं हा त्याचा उपयोग झाला, उपाय झाला, उपयोग नव्हे. तर दृष्टिकोन म्हणजे काय याची माहिती त्यात आपल्याला मिळेल. आणि जादूटोणा विरोधी कायदा काय आहे ते यात कळेल. विवेकवाद म्हणजे काय त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे अशा तऱ्हेने आणि दाभोळकरांची पुस्तकं, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली त्याची माहिती यात आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पंचसूत्री ती यात दिलेली आहे. एकूण हे पुस्तक तुम्हाला खूप छान आहे. आणि तर मी यातली माहिती तुम्हाला बरीचशी सांगितली, तुम्ही वाचलं तर तुम्हाला दाभोळकरांची चांगल्या तऱ्हेने ओळख होईल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सुद्धा चांगल्या तऱ्हेने ओळख होईल. हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी घ्यावं अशी मी तुम्हाला एक विनंती करतोय. आणि स्वतः वाचा, इतरांनाही द्या. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपण वसा दाभोळकरांच्या या पुस्तकाबद्दल आमच्यासोबत चर्चा केली. मी सौ बुक गॅलरीच्या सर्व श्रोत्यांना आवाहन करते की आपण हे पुस्तक घ्यावं, हे पुस्तक वाचावं आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या कार्यामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.